राज्यातील बेपत्ता मुलींचा मुद्दा विधानसभेत उपस्थित आहे। बेपत्ता महिलांच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार आक्रमक झालेले आहेत। राज्यातील बेपत्ता महिला मुली या मुद्द्यावर चर्चेकरता वडेट्टीवार यांनी आक्रमकपणे भूमिका घेतली आहे। राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत असं वडेट्टीवार म्हणतात। एका 6व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर जो ऍसिड हल्ला झाला आणि त्यातून ती मुलगी अत्यंत गंभीर आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला हा सगण देत असताना विनंती आहे की खरंच कायदा सुव्यवस्था राहिली का हो? पोलिसांचा धाक काय संपला काय? यावर चर्चा घडवून आणा आणि ही चर्चा झाली पाहिजे। कारण राज्यामध्ये 21 मध्ये ही संख्या 29,266 वर गेली जे काही महिलांवर अत्याचाराचे। हे म्हणजे सरासरी 109 प्रतिदिवस। 23 मध्ये 45,434 घटना अशा घडल्यात आणि 24-25 मध्ये हे आम्ही सांगत नाही, एनसीआरबीचा रिपोर्ट सांगतो। सरकारने माहिती दळवली। आम्ही ज्यावेळेस आरटीआय मध्ये माहिती घेतली, आजकाल आरटीआय मध्ये माहिती घेतली तर ते डीजी लेवल पर्यंत जाते। त्याच्या स्वाक्षरीशिवाय आम्हाला माहिती सुद्धा देत नाही। खालची माहिती मागितली तरी तिथपर्यंत पाठवतात आणि माहिती आकडेवारी फिरवून लपवून दिली जाते। परंतु एनसीआरबीच्या रिपोर्ट मध्ये 24-25 मध्ये आज 7,711 गुन्ह्यामध्ये ही जवळपास आतापर्यंत जी वाढ झाली ती अत्यंत गंभीर आहे। आणि म्हणून माझी ही जी 39% जी वाढ झाली याचा अर्थ गृह खातं, पोलीस विभाग, पोलिसांचा धाक हा संपलेला आहे। शासनाने या दिलेल्या माहितीची नोंद घेऊन आपण अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन करावं। तर लक्षवेधीवरून विधानसभेत विरोधकांचा गदारोळ आहे। गदारोळानंतर अमित साटम आक्रमक झालेले आहेत। पटोलेंच्या वक्तव्यावर विधानसभा अध्यक्षांनी नाराजीही व्यक्त केली आहे। अध्यक्ष महाराज, मागच्या काळामध्ये अध्यक्षांनी किती पत्र एसआरएला दिली होती, किती पत्र म्हाडाला दिली होती, किती पत्र बीएमसी ला दिली होती, आरटीआय मध्ये सगळं मागितलेलं आहे। मग आम्ही सुद्धा हेतू आरोप करू शकतो। ठीक आहे, त्या चेअर वरती बसून एसआरएच्या किती मिटिंगा लावल्या होत्या हे सुद्धा आम्हाला माहिती आहे। नानाभाऊंनी विना परवानगी बोललेलं असल्यामुळे ते रेकॉर्डर घेतलं गेलं नाहीये। चिंता करू नका, चला पुढे। असू दे, बसून घ्या। अध्यक्ष महाराज, माझी भूमिका स्पष्ट आहे। मी अध्यक्ष महाराज मी विधानसभेच्या रेकॉर्डवर एकदा नाही 3 आठवड्यात 3दा मांडले की आमच्या 293चा जे प्रस्ताव आहे ते महत्त्वपूर्ण आहेत। ते 293चे प्रस्ताव आमचे प्रश्नोत्तराच्या तासानंतर आपण सुरू करावेत आणि या आयुधाला न्याय द्यावा अशी मागणी आम्ही रेकॉर्डला आणलेली आहे। अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला असं नाही सांगितलेलं, मी तुम्हाला कॅबिनमध्ये तुमच्या दालनात येऊन नाही सांगितलं। अध्यक्ष महाराज, दुसरं अध्यक्ष महाराज, आमच्या 293च्या ठरावात काय केलं आपण? अध्यक्ष महाराज लक्षवेधी पूर्ण घेतल्या आणि संध्याकाळी लावल्या आणि मंत्री महोदयांना उत्तर द्यायला पण संधी मिळत नव्हती आणि रात्र व्हायची। अध्यक्ष महाराज, 93चा ठराव जो आहे त्या ठरावाला आम्हाला कुठं एकदम रात्रीपर्यंत नेता? त्याला आज तुम्हाला चर्चा करून घ्यायची असं तुम्ही म्हणता। आता आपण 20 मिनिटं घालवली याच्यात, रात्र होणार नाही तर काय होणार मला सांगा। मी तुम्हाला मगापासून विचारतोय, हे स्थगन कसं बसत नाही हे झालेल्या घटनेचं, तो माझा इश्यू आहे, ते आम्हाला तुम्ही सांगावं। हे बघा नानाभाऊ, हां, आज ज्या स्थगन प्रस्तावानं मी नाकारलं त्याचं रुलिंग दिलं, त्यानंतर बाकी स्थगन का नाही घेतायत हे पण मी तुम्हाला सांगितलं। तरी पण मी विजय वडेट्टीवार साहेबांना या संदर्भात संपूर्ण माहिती मांडायची संधी दिली। मी शासनाला निवेदन करायला सांगितलं। आता हे मी 4थ्यांदा सांगतोय, तरी तुमचं समाधान होत नसेल तर मी सभागृहाचा अजून वेळ घालवू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।